नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी आहे ती बीडमधून. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिलाय. बीड आणि परभणीच्या घटना या गंभीर आहेत, कुणी तिथे पर्यटन करू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. बीडमधील घडलेल्या घटना गंभीर आहेत, मात्र बीडला बदनाम करू नये असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात. गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे कोणाची दादागिरी चालू देणार नाही. बीडमधील बंदुकांचे परवाने काही काल दिलेले नाहीयेत. तक्रार आल्यानंतर परवाने योग्य की अयोग्य याचा विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत. वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत. ते योग्य प्रकारे दिले आहेत, नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात. अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनीच तपास करावा, मारेकरांना शिक्षा व्हावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. माझी तर इच्छाच अशी आहे, खरंच तपास करायचा. तुम्ही खरं मग अजितदादांनाच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. 6 तारखेला कोणाचा फोन आला, ही घटना घडल्यानंतर सरपंचाच्या भावाला कोणाचा फोन आला, बनसोड नावाच्या पीआयला कोणाचा फोन आला, सीडीआर काढा, सर्व समोर येईल असंही बजरंग सोनावणे म्हणाले. सीडीआर तपासले पाहिजेत, आम्ही देखील सहमत आहोत. पुरावे सापडल्यास सहआरोपी म्हणून पोलिसही आज जाऊ शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे पीआय, त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा. कॉल डिटेल्स त्यांचे काल सीडीआर तपासले पाहिजेत, याबद्दल आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत. तर हा फार मोठा गुन्हा आहे, म्हणून फक्त आरोपीच नाही तर त्याच्या सह आरोपी म्हणून सुद्धा पोलीस आतमध्ये जाऊ शकतात. धनंजय मुंडेंनीच सांगितलंय वाल्मिक कराड जवळचा आहे. धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं, त्यामुळे तो समज दूर करण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. तर धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे आणि मग जर त्यांनी पदावरती जर मंत्रिपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे, जर ते पदावरती जर असले तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे. अटक झालेले लोक सुपारी घेणार आहेत. मास्टरमाइंड वाल्मिक कराडला लवकर अटक केली पाहिजे असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. जे पण काही अटक झालेत ते सुपारी घेऊन केलेलं त्यांनी लोक आहेत, वारंवार हे लोक करतात. त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, तो लवकर अटक होऊन ह्या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. बीड जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. बीडमध्ये दंगल होईल असं वातावरण आहे. जनतेचा प्रशासनावर विश्वास नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावणं हे विधान वेडेपणाचं आहे, राऊतांचं डोकं तपासावं असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे. बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आता हे वेडेपणाचं लक्षण आहे. एखाद्या जिल्ह्याला राष्ट्रपती राजवट लागते हे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये तर लिहिलेलं नाही, पण असं कधी देशात कधी घडलं नाही, म्हणून यांनी यांचं डोकं थोडं तपासून घ्यावं. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवंय, लाडक्या धनुभाऊंसोबत जायला हवं. देशमुखांच्या कुटुंबाचा आक्रोश फडणवीसांना विचलित करत नसेल तर गंभीर आहे असं संजय राऊत म्हणाले. अजितदादांना बीडमध्ये जाण्यासाठी विनंती केली होती, दादा गेले होते. घटना घडल्यानंतर विरोधकांनी जावं, मात्र त्याचं पर्यटन करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं. गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं. की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. 28 तारखेला तिथेच राहून त्यानंतर सुद्धा जोपर्यंत वाल्मिक कराडला आणि अटक होत नाही आणि त्याच्या सगळ्या त्या बाकीच्या 7च्या 7 जणांना अटक होत नाही आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत मी बीडमध्ये राहून तिथे ठिय्या आंदोलन करणार. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर नक्कीच मग मी बीडला जाऊन फक्त त्या परिवाराला भेटून परत येईन. तुमच्या कार्यकाळात तुम्ही आधी 5 वर्ष होम मिनिस्टर होतात, त्यानंतर 2.5 वर्ष नव्हतात, पुन्हा
पुन्हा तुम्ही गेले 2.5 वर्ष होम मिनिस्टर होतात, आता पुन्हा तुम्ही होम मिनिस्टर आहात, तेव्हा नाही केलं जाऊ द्या, आता तरी करा. मी काल एसपींना सुद्धा तोच मेसेज पाठवला. मी सगळ्यांना बीडच्या लोकांना कळकळीची विनंती करते, तुमच्याकडे जे जे असे व्हिडिओज असतील ते मला पाठवा. त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेट करून त्यांची सगळ्यांची लायसन्स असली तरी रद्द करायला लावू आपण. तर मनोज जरांगे यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. तर जीव घेणाऱ्या पोलिसांना सोडू नका असं आवाहन देखील जरांगे यांनी केलंय. इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला, कारण गरिबाची गरज नाही, गरिबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळेमध्ये टाकल्या पाहिजे, याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. आणि आता बातमी येते कल्याणमधली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर पीडितेची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणामधील मुख्य आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळीला देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. भिवंडीतील बापगाव परिसरातल्या कब्रस्थानमध्ये पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळलाय. सोमवारी संध्याकाळपासून अल्पवयीन मुलगी कोळशेवाडीमधून बेपत्ता होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगावमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 6 पथकाकडून विशाल गवळीचा पोलीस शोध घेत होते. विशाल गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो तसंच विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीवर तडीपारीची देखील कारवाई केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेणाराही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी आहे. तिचा गळ्यावरती पूर्ण काळा झालेला आहे, तोंड काळा झालेला आहे आणि त्याला बलात्कार करून त्याला आत्महत्या, त्याला दाबून गळा दाबून त्याला मारलेला आहे साहेब. आणि त्याच्यावरती जे पण केलेलं आहे कोण साहेब त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आपण पाहू शकतो या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्याचबरोबर महेश गायकवाड असतील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला आहे. आपण पाहू शकतो मुख मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल. ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याणपूर कोळशेवाडी पोलीस स्टेशनला जो कालचा प्रकार होता त्याच्यामुळे काल रात्री आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे. अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का त्या दृष्टीने आपण तपास सुरू आहे. कल्याण अल्पवयीन तरुणी अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा. आरोपी विशाल गवळीच्या तिसरी पत्नी साक्षी गवळीनं सांगितला घटनाक्रम. सोमवार संध्याकाळी 5 वाजता आरोपी विशाल गवळी अपहरण करून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन आला होता. त्यानंतर अत्याचार करून विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीची हत्या केली. आरोपीच्या बायकोचा खुलासा. हत्या केल्यानंतर विशालनं एका बॅगेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह बांधून ठेवला होता. संध्याकाळी 7 वाजता आरोपीची बायको घरी आल्यानंतर आरोपी विशालनं सर्व घटना सांगितली. संध्याकाळी 7:30 नंतर मृतदेहाचं काय करायचं म्हणून आरोपी विशाल आणि त्याच्या बायकोनं योजना आखली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी दोघांनी घरातील पुरावे नष्ट केले. रात्री 8:30 वाजता मित्राची रिक्षा बोलावून 9 वाजता बापगावच्या दिशेनं जात मृतदेह फेकला. मृतदेह फेकून परतत असताना आरोपी विशालनं दारू विकत घेतली आणि त्यानंतर पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला.
आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे याच विशाल गवळीला साधारण 12 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या प्रयत्नात अटक करण्यात झाली होती. तर क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीनं पाठलाग करून भर रस्त्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशाल गवळीनं केला होता. त्यावेळी अटकेमध्ये अटक झाल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये असताना सुद्धा मुजोर आरोपीने विक्ट्रीचं साईन दाखवून आपलं कायदाही काही करू शकत नाही असं म्हटलं होतं. आणि त्याच व्यक्तीनं आता 3 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार केले. त्याचबरोबर तिची निर्घृणपणे हत्या देखील केली. आणि आरोपी विशाल गवळीवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत ते आपण पाहूया. 3 वर्षांमध्ये विशाल गवळीवर 6 गुन्हे दाखल आहेत. 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि 1 जबरी चोरी. मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा देखील आरोप आहे. त्याचबरोबर आता अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचाही आरोप आहे. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवू इच्छितो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान बावनकुळे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे चर्चा करून निर्णय घेतील तो मान्य असेल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवेल. छगन भुजबळ यांच्या संदर्भात आम्ही योग्य तो मार्ग काढू. आम्ही 3ही नेते एकत्र बसू आणि त्यावर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मला असं वाटतं की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ. आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत. त्यांच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदे साहेब असतील, कोणाच्या मनात दुमतच नाही. त्यामुळे त्याचा काय योग्य मार्ग काढायचा तो आम्ही काढू. सरकारने मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं असं महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी मंत्री अजित पवारांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मद्य विक्री परवान्यामधून राज्याचं उत्पन्न वाढेल असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय अशीही माहिती सूत्रांकडून मिळते. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. महसूल वाढीसाठी मद्य विक्री परवाने देणार? राज्याच्या महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं, अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर हा प्रस्ताव मांडलाय. मद्य विक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं अधिकाऱ्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बिअर शॉपमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव असल्याचं सूत्र सांगतात. विविध योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध प्रस्ताव मांडण्यात आले. अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत. तर आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल असंही अजित पवारांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील लाभार्थींच्या अर्जाची छाननी करा, अधिकाऱ्यांचं मत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. उत्पन्न मर्यादेच्या निकषांचं कठोर पालन करावं, अधिकाऱ्यांचं असंही मत असल्याचं सूत्र सांगतात. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचा त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना, आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे. यांच्या सरकारमध्ये यांचाच युवराज नाईट लाईफ सुरू करत होता. म्हणजे एक दिवस नाही, 31st नाही तर 365 दिवस यांना नाईट लाईफ पाहिजे होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये काय संकल्पना होत्या एकदा त्या संजय राऊतने त्या वाचून तर पहा एकदा. म्हणून ज्यांनी युवा पिढी बिघडवण्याचं काम करायचा प्रयत्न केला होता त्यांना मी रोखलंय. आणि म्हणून त्यांचा आता हा
जळफळाट होतोय. त्यांना वाटतंय की नाही 31ला सुद्धा चालू राहू नये, मद्यप्रमाणे वाटल्या जाऊ नये, पण नाईट लाईफ पेक्षा हे बरं. सकाळी 9:30 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत काही लोकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला एकीकडे हप्ता देताना तिच्या नवऱ्याला व्यसनी आणि आहारी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न. ते मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर पालिकेची निवडणूक मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा होऊ शकते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत बावनकुळेंनी हे उत्तर दिलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय होतील असं देखील बावनकुळे म्हणाले. मार्च अप्रैल तक सारी स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव ये राज्य चुनाव आयोग करेगा क्योंकि उनका अधिकार है. बट हमारा जो उनको सपोर्ट चाहिए सरकार करके वो माननीय देवेंद्र जी ने, मुख्यमंत्री जी ने कहा है हम पूरा सपोर्ट जल्दी से जल्दी खड़ा करेंगे. राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमीशन इसके लिए काम करेगी. तो मुझे लगता है कि हम ये देख सकते हैं कि मार्च अप्रैल तक ये चुनाव होने की संभावना है अगर सुप्रीम कोर्ट ने जनवरी में कुछ उनका जो केस है वो अगर उस पर निर्णय आ जाता है. तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहे ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल. आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही. राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही. निर्णय हा त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल, आमच्या तिथल्या युनिटला करावं लागेल. मी आपल्या समोर सांगतोय महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल.